पाऊस लागत असताना गरमागरम कचोरी खायची इच्छा होते, तर अगदी सोपी, कुठलीही डाळ वगैरे न भिजवता किंवा बेसनचं पीठ न वापरता वेगळी अशी कचोरी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर थोडा वेळ न घालवता या खुसखुशीत कचोरीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले। कुठल्याही एका वाटीनं 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। आता त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा होईल इथे मी चिली फ्लेक्स घातलेत। 1 चमचा काळं जे तीळ असतं कलोंजी ते घातले। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पांढरं तीळ घातलं तरी चालेल। एक अर्धा चमचाला चढ थोडासा ओवा घातलाय आणि आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी 1.5 चमचा होईल इतपत मी तेल घालणार आहे। तेल गरम वगैरे केलेलं काही नाही, साधं जे आपलं तेल असतं ते घालून घेतले आणि थोडीशी बारीक अशी चॉप करून आपण कोथिंबीर घालायची। इतपत साहित्य घालायचं, अगदी छान अशी चव येते हे सगळं साहित्य घातल्यामुळं। आणि आपण गव्हाच्या पिठाची ही कचोरी बनवणार आहे, त्याच्यामुळे हेल्दी पण आहे। लहान मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता, लहान मुलं प्रचंड आवडीने खातात ही। तर छान असं आपण हे मळून घेऊया। तर एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळ पण नाही, आपण जशी चपातीला जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालता आपण आता हा कणिक आपण ही मळून घेऊयात। इथे आपलं पीठ आता मळून तयार आहे। आता आपण कचोरीमध्ये जे स्टफिंग भरणार आहे त्याची तयारी करूया आणि ते करत तोपर्यंत आपण हे पीठ भिजवण्यासाठी ठेवून देऊयात। तर आता इथे मी एका कढईमध्ये अगदी कमी म्हणजे 2 ते 3 चमचे होईल इतपत तेल घातले। आता तेलामध्ये तेल चांगलं तापल्यानंतर 1 चमचा छोटा चमचा होईल इतपत मी मोहरी घातले। त्याच्यानंतर 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप घालायची आणि छान हे तडतडू द्यायचं। तर अगदी घरी जे अवेलेबल आहेत तेच मसाले आपण इथे घालणार आहे। आणि आता इथे मी एक मोठा कांदा चॉप करून घेतला होता, बारीक असा चॉप करून घेतला होता। मीडियम साईजचे कांदे असतील तर तुम्ही 2 चॉप करून घेऊ शकता। आणि 1 हिरवी मिरची बारीक चॉप केली ती पण यामध्ये घालून घेऊयात। आता मसाले बघूयात काय काय घालायचं। तिथे मी अर्धा चमचा होईल इतपत हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा इथे मी चाट मसाला घातलाय। चाट मसाला नक्की घाला, छान अशी चव येते। आणि पाव चमच्याला थोडीशी जास्त असं मी लाल तिखट घातले, कारण इथे मी हिरवी मिरची पण घातले। जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट जास्त घालू शकता। थोडंसंच मीठ घातले कारण आपण ऑलरेडी कणकेमध्ये पण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे स्टफिंगमध्ये अगदी कमी मीठ घालायचं। आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा। आपल्याला कांदा जास्त शिजवायचा नाही आहे, थोडासा परतून घ्यायचा आणि झाकण लावून एक अर्धा मिनटं फक्त ह्याला स्टीम द्यायची कांद्याला। तर बघू शकता इथं आपला हा कांदा छान असा आपण परतून घेतला आहे, मसाले सर्व या कांद्याला लागलेले आहेत। आता आपण हे गॅस बंद केला आहे मी आणि आता आपण हे खाली घेऊयात। तर आता कांद्यामध्ये घालण्यासाठी आपण इथं डाळ वगैरे काही भिजवणार नाही आहे। इथं मी पापडी घेतली, जी बेसनची जी पापडी असते ती आता आपण ग्राइंड करून घ्यायची। पापडी जर नसेल तर तुम्ही शेव वगैरे जे आपली घरी अवेलेबल असते त्याचं पण तुम्ही हे वाटण करू शकता। आणि आपण आता हे कांद्यामध्ये घालून घेऊयात। वरून फ्रेश कोथिंबीर छान असतात, आपण हे मिक्स करून घेऊयात। तर अगदी मस्त अशी ही कचोरी तयार होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। अगदी वेगळी अशी चव आहे, लहान मुलं खूप आवडीने खातात। इथं आपलं सारण तयार झाले आणि इथं आपलं आता पीठ पण भिजलेलं आहे। आता कचोरी कशी बनवायची ते बघूयात। तर छान असं मी मळून घेतले आणि छोटासा गोळा घ्यायचा। आपण चपातीला गोळा घेतो त्याच्यापेक्षा पण छोटा गोळा घ्यायचा। बघू शकता या पद्धतीने। आणि या पद्धतीने 2 अंगठेमध्ये आणि कडेने जी 4 आपली बोटं असतात त्यांना अशी पारी बनवून घ्यायची। अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही आपल्याला लाटण्याचा वगैरे गरज नाही। तर या पद्धतीने छान अशी पारी बनवून घ्यायची, जसे आपण मोदक वगैरे बनवण्यासाठी, उकडीचे मोदक वगैरे बनवण्यासाठी करून घेतो त्या पद्धतीने।
कडेने थोडं पातळ आणि मध्ये थोडं जाड असं ठेवायचं. आणि हे आता आपण जे काही स्टफिंग तयार केलं आहे ते घालून घेऊयात. तर खूपदा आपण मूग डाळीची कचोरी किंवा आपण बेसन भाजून ती कचोरी आपण बनवतो, पण या पद्धतीची कचोरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे याची चव अप्रतिम अशी चव आहे. या पद्धतीने स्टफिंग मी भरून घेतले, बघू शकता. छान असं बंद करून घ्यायचं वरून आणि असं हलक्या हातानं हाताच्या पंजाने त्याला आपण असं दाबून घ्यायचं. तर इथं आपली एक कचोरी तयार झाली. तुम्हाला मी अजून एक कचोरी करून दाखवते, सेम प्रोसेस. लहान मुलांना जर टिफिनला दिली, मुलं अगदी टिफिन फिनिश करून येतात, इतकी छान एक कचोरी लागते. तर बघू शकता या पद्धतीने छान असं आपण हे पारी तयार करून घ्यायची आणि मग आपण हे स्टफिंग भरून घ्यायचं. आणि अंगठ्याने या पद्धतीने दाबून घेऊन आपण हे सेम आपण जसं उकडीचा मोदक बनवतो त्याच पद्धतीची प्रोसेस आहे. आपण ही सारण यामध्ये भरण्याची आणि वरून बंद करून घ्यायचं आणि छान असं हलक्या हातानं प्रेस करून घ्यायची. तर बघू शकता याच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या करून घेणार आहे. इथे दुसरी कचोरी ही आपली तयार झाली, बघू शकता. तर एक वाटी पिठामध्ये आपल्या 7 कचोऱ्या तयार झाल्या. तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार होतो. गेस्ट कोण येणार असेल तर नक्की ट्राय करून बघा एकदा. आता इथं मी तेल तापवत ठेवलं होतं, तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता आपण ही कचोरी तेलामध्ये सोडून देऊयात. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदम तेल कडक तापवायचं नाही आणि गॅसची फ्लेम हाय बिलकुल ठेवायची नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला ही कचोरी तळायची आहे. आणि तेलाचं प्रमाण जेवढं तुम्ही कढईमध्ये घातले त्याच पद्धतीने तुम्ही कचोरी त्याच्यामध्ये घाला. नाहीतर तेल कमी घालाल आणि मग कचोऱ्या जास्त घातल्या तर कचोऱ्या छान अशा तळल्या जात नाही. त्याच्यामुळे तेलाची क्वांटिटी बघून आपण कचोऱ्या तेलामध्ये सोडायच्या. तर साधारण 1 ते 1.5 मिनटानंतर मी कचोरी पलटून घेतली होती. परत आपण दुसरी साईड आपण तळून घेतलेली आहे. तर कमीत कमी 4 ते 5 मिनटामध्ये मीडियम फ्लेमवरती आपली ही कचोरी छान असा कलर येतो आणि मस्त अशी आपली कचोरी खुसखुशीत अशी तळली जाते. आणि आपण ह्याच्यामध्ये जे पिठामध्ये जे काही आपण मसाले घातलेत त्याच्यामुळे अप्रतिम अशी चव येते. तर बघू शकता इथे छान आपल्या कचोऱ्या तयार झाल्या. फोडून दाखवते. तर नक्की ट्राय करून बघा. पाऊस लागत आहे, खूप जास्त चविष्ट अशी ही कचोरी आहे. नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.